नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 1 संख्याज्ञान उपघटक 3 अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी. स्वाध्याय 3.1 प्रश्न पहिला. 80,341 या संख्येतील 0 व 1 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? मित्रांनो, संख्या आहे 80,341. या संख्येतील 0 व 1 या अंकांच्या, म्हणजे या ठिकाणी हा 0 आणि 1 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज. मित्रांनो, स्थानिक किंमत ही त्या अंकाच्या स्थानावरून ठरत असते आणि दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. कोणत्याही संख्येची दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. आता मी सांगतो तुम्हाला, बघा, एकक स्थानी हा जो 1 आहे या अंकाची आपण दर्शनी किंमत समजून घेऊया. दर्शनी किंमत 1ची दर्शनी किंमत 1, 4ची दर्शनी किंमत 4. आता हा दशक स्थानी आहे तरी पण त्याची दर्शनी किंमत तेवढीच आहे. शतक स्थानी असणारा 3, त्याची दर्शनी किंमत 3च आहे. त्यानंतर हजार स्थानी असणारा 0. मित्रांनो, शून्याची दर्शनी आणि स्थानिक किंमत दोन्ही पण 0च असते. आणि 8 हा 10,000 स्थानी आहे तरीसुद्धा त्याची दर्शनी किंमत 8च आहे. पण आता स्थानिक किंमत जर बघितली तर स्थानिक किंमत स्थानानुसार चेंज होते. आता 1ची स्थानिक किंमत हा एकक स्थानी आहे म्हणून 1ची स्थानिक किंमत 1 आहे. दशक स्थानी असणारा 4 याची स्थानिक किंमत 40 आहे. त्यानंतर शतक स्थानी असणारा 3 त्याची स्थानिक किंमत 300 आहे. आणि हा जो 0 आहे मित्रांनो, याची स्थानिक किंमत या ठिकाणी हजाराची स्थानिक किंमत, शून्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत दोन्ही पण सारखीच असते. आणि आता हा जर 8 बघितला तर 8ची स्थानिक किंमत आहे 80,000. आपल्याला प्रश्न विचारला आहे 0. आता शून्याची स्थानिक किंमत किती असणार आहे? 0च. आणि 1ची स्थानिक किंमत आहे 1. मग दोघांची बेरीज केली तर 0 अधिक 1 जर केलं तर मित्रांनो उत्तर 1च येणार आहे. म्हणजे उत्तर असेल 1. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा. 715. त्यानंतर मित्रांनो 2 स्टार आहे. या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक 27 आहे तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता? मित्रांनो, आपल्याला पर्यायांचा वापर करावा लागेल. जर आपला अभ्यास असेल तर आपण तोंडी उत्तर लगेच सांगू शकतो. पण आता या ठिकाणी 715 आणि स्टारच्या जागी आपण पर्याय क्रमांक 1 घेतला, म्हणजे या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी 1. 2 स्टारच्या जागी 2 1 1 घेतले तर आता दोनही अंकाच्या स्थानिक किमतीतला फरक 27 सांगितला आहे. आता या ठिकाणी एकक स्थानच्या 1ची किंमत, स्थानिक किंमत आहे 1 आणि दशक स्थानच्या 1ची स्थानिक किंमत आहे 10. मग 10 वजा 1 केलं तर उत्तर आलं 9. म्हणजे पहिला पर्याय आपला चुकीचा आहे. मित्रांनो, पर्याय क्रमांक आपण 2 घेतला म्हणजे 71,5 आणि पर्याय क्रमांक 2 म्हणजे या ठिकाणी 4 4 घेतले तर या एकक स्थानच्या 4ची किंमत 4च आहे. दशक स्थानच्या 4ची स्थानिक किंमत आहे 40 आणि 40मधून जर आपण 4 वजा केले तर उत्तर आलं 36. म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक आपण 3 जर घेतला तर पर्याय क्रमांक 3 आहे 3च, म्हणजे 715. या ठिकाणी स्टारच्या जागी घेतला 3, दुसऱ्या स्टारच्या जागी सुद्धा 3. मग आता एकक स्थानच्या 3ची स्थानिक किंमत आहे 3 आणि दशक स्थानच्या 3ची स्थानिक किंमत आहे 30. मग आता 30 आणि 3, कारण की आपल्याला दोघांच्या स्थानिक किमतीतला फरक काढायचा असेल तर आपल्याला वजाबाकी करावे लागेल. म्हणजे 30 वजा जर आपण मित्रांनो 3 केलं तर या ठिकाणी उत्तर येईल 27. बघा, म्हणजे या ठिकाणी 2 स्टारच्या जागी आपण 3 3 जर ठेवले तर स्टारच्या जागी येणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक बरोबर 27 आला. म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आहे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न तिसरा. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे? मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. 4ही पर्यायांमध्ये 5 आहे. मग कोणत्या 5ची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? आता पर्याय क्रमांक 1चा विचार केला तर पर्याय क्रमांक 1 मध्ये असणारा 5 हा 10,000 स्थानी आहे. म्हणजे पहिल्या पर्यायातील
5ची स्थानिक किंमत आहे 50,000. पर्याय क्रमांक 2मध्ये जो 5 आहे तो एकक स्थानी आहे, त्याची स्थानिक किंमत आहे 5. पर्याय क्रमांक 3मध्ये जो 5 आहे तो 5 आहे हजार स्थानी, एकक, दशक, शतक आणि हजार, म्हणून त्या 5ची स्थानिक किंमत आहे 5,000. आणि पर्याय क्रमांक 4मध्ये असणारा 5 आहे शतक स्थानी, एकक, दशक आणि शतक, त्याची स्थानिक किंमत आहे 5 शतक म्हणजे 500. तर मित्रांनो, कोणत्या 5ची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? तर पर्याय क्रमांक 2मधील, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 4. या ठिकाणी 7 स्टार 2 स्टार या संख्येत स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान असून त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक 0 आहे, तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता असेल? मित्रांनो, या ठिकाणी स्टारच्या जागी जो अंक आहे त्याची दर्शनी किंमत समान आहे. दर्शनी किंमत समान म्हणजे आपल्याला दोनही ठिकाणी सारखाच अंक घ्यावा लागेल, म्हणजे आपल्याला पर्यायांचा या ठिकाणी वापर करावा लागणार आहे. मग दर्शनी किंमत समान असून स्थानिक किमतीतील फरक सुद्धा 0 सांगितलं आहे आपल्याला. स्थानिक किमतीतील फरक 0 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येणार आहे? आता पर्याय क्रमांक आपण 1चा वापर करू. 7 स्टारच्या जागी घेणार आपण 2, त्यानंतर पुन्हा 2, पुन्हा स्टारच्या जागी 2. मित्रांनो, हे 2 आणि 2 आपण स्टारच्या जागी घेतले. बघा, आता यांची दर्शनी किंमत समान आहे, बरोबर आहे. एकक स्थानच्या 2ची दर्शनी किंमत 2 आणि शतक स्थानच्या 2ची सुद्धा दर्शनी किंमत 2च आहे. आता त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक 0 सांगितलं आहे. आता या ठिकाणी शतक स्थानच्या 2ची स्थानिक किंमत आहे 200 आणि एकक स्थानच्या 2ची स्थानिक किंमत आहे 2. मग दोघांमधला फरक जर काढला तर तो 198 आला, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. त्यानंतर आपण पर्याय क्रमांक 2चा जर विचार केला तर मित्रांनो, पुन्हा आता आपण 7 त्यानंतर 0 त्यानंतर 2 आणि 0 म्हणजे आपण स्टारच्या जागी 0 ठेवला आहे. आणि आता आपल्याला या ठिकाणी बघा, या 0ची दर्शनी किंमत 0च आहे आणि या 0ची सुद्धा दर्शनी किंमत 0च आहे, म्हणजे दोघांची दर्शनी किंमत 0 झाली आणि स्थानिक किमतीतला फरक 0 आहे. मित्रांनो, 0 आणि 0, आता यांच्या स्थानिक किमतीतला फरक 0च असणार आहे, म्हणून या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 2 0. मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 कसं नाही आहे? तर या ठिकाणी बघा, हे आपलं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 जर आपण या ठिकाणी घेतलं तर 7 पहिल्या स्टारच्या जागी आपण 1 घेणार, त्यानंतर 2 पुन्हा 1. आता या ठिकाणी यांचा जर आपण फरक काढला, 1ची स्थानिक किंमत, या दशक स्थानच्या 1ची स्थानिक किंमत 100, एकक स्थानच्या 1ची स्थानिक किंमत 1, दोघांमधला फरक आला 99, म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी चुकीचा आहे. आता पर्याय क्रमांक आपण 4 जर बघितला तर 7 म्हणजे स्टारच्या जागी आपण पर्याय क्रमांक 4 ठेवणार. 7 पर्याय क्रमांक 4 म्हणजे 3, त्यानंतर पुन्हा 2 आणि स्टारच्या जागी पुन्हा आपण 3 ठेवणार. मित्रांनो, या ठिकाणी बघा, 3 आणि 3, शतक स्थानचा 3 आणि एकक स्थानचा 3, दोघांची दर्शनी किंमत समानच आहे 3 3. आता त्यांची स्थानिक किंमत काढायची. या शतक स्थानच्या 3ची स्थानिक किंमत 300, एकक स्थानच्या 3ची स्थानिक किंमत 3. मग आता दोघांमधला जर फरक काढला तर 300मधून 3 गेले म्हणजे 297, म्हणजे दोघांच्या स्थानिक किमतीमध्ये 0 हा फरक येतो का? तर नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा चुकीचा आहे. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 0. प्रश्न 5. 58,279 या संख्येमधील 10,000 स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीचा व शतक स्थानच्या अंकांच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती? मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल. 58,279 या संख्येमधील 10,000 स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. मग आता 10,000 स्थानी कोणता अंक आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 स्थानी 5 आहे आणि या अंकाच्या स्थानिक किंमत, आता या 5ची स्थानिक किंमत आहे 50,000 व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किंमत, आता शतक स्थानी आहे 2 आणि या 2ची दर्शनी किंमत, मित्रांनो दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. मग 2ची दर्शनी किंमत शतक स्थानच्या 2ची
दर्शनी किंमत 2च असणार. यांचा गुणाकार सांगितला आहे म्हणजे 50,000 गुणिले जर 2 केलं तर 200 200 200 200 आणि 2×5 = 10 म्हणजे उत्तर आलं 1,00,000. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1,00,000. प्रश्न 6वा 34 लक्ष 2 दह म्हणजे 10,000, त्यानंतर 4 ह म्हणजे 4,000, 5 श म्हणजे 5 शतक, 2 द म्हणजे 2 दशक, 5 ए म्हणजे 5 एकक यापासून बनणारी संख्या कोणती? मित्रांनो आपल्याला सर्वांची थोडक्यात बेरीज करायची आहे. 34 लक्ष म्हणजे किती? 34 लक्ष म्हणजे 34 लाख. 34 लक्ष. त्यानंतर 2 दह म्हणजे 2 10,000, 2 10,000 म्हणजे किती झाले तर या ठिकाणी 20,000. त्यानंतर 4 ह म्हणजे 4,000. त्यानंतर 5 श म्हणजे 5 शतक म्हणजे 500. 2 द म्हणजे 2 दशक एकक दशक 2 दशक म्हणजे 20 आणि 5 एकक म्हणजे 5. आणि मित्रांनो या सर्वांची करायची आहे आपल्याला बेरीज. या ठिकाणी 5×5 2×2 5×5 4×4 2×2 4×4 आणि 3×3 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर आलं आहे 34,24,525. असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 34,24,525. मित्रांनो हे लक्षात आलं पाहिजे 34 लक्ष म्हणजे 34 लाख. 2 दह म्हणजे 2 10,000 म्हणजे 20,000. 4 ह म्हणजे 4,000. 5 श म्हणजे 5 शतक 500. 2 द म्हणजे 2 दशक 2 दशक म्हणजे 20 आणि 5 ए म्हणजे 5 एकक. प्रश्न 7वा 26,586 या संख्येमधील हजार व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज आणि शतक व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज यातील फरक किती? मित्रांनो एकदा संख्या मी इथं लिहून घेतो. 26,586 या संख्येमधील हजार व दशक. आता हजार स्थानी आहे 6 आणि दशक स्थानी आहे 8. यांच्या स्थानिक किमतीची बेरीज. आता हजार स्थानी असणारा 6 त्याची स्थानिक किंमत आहे 6,000 आणि दशक स्थानी असणारा 8 आहे त्याची स्थानिक किंमत आहे 80. दोघांची जर बेरीज केली तर मित्रांनो 6,080. त्यानंतर या संख्येतील शतक व दशक. आता शतक स्थानी आहे 5. मग शतक स्थानी असणाऱ्या 5ची स्थानिक किंमत आहे 5 शतक म्हटल्यावर 500 आणि पुन्हा दशक स्थानी आहे 8. 8ची स्थानिक किंमत आहे 80. यांची बेरीज. आता या ठिकाणी आपण दोघांची बेरीज केली तर किती झाली 580. आणि दोघांमधला मित्रांनो आपल्याला फरक काढायचा आहे. फरक काढायचा म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागेल. म्हणजे या ठिकाणी आपण वजाबाकी करू शकतो. 6,080 वजा 580. शून्यातनं 0 गेला 0. 8तनं 8 गेले 0. आता 0तून 5 जाऊ शकत नाही म्हणून हा 0 वर लिहिला. 6 कडनं हातचा घेतला या ठिकाणी झाले 10. 6च्या जागी झाले 5. 10तनं 5 गेले 5 आणि 5×5 मित्रांनो उत्तर आलं 5,500. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5,500. प्रश्न 8वा 33,33,333 या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती? मित्रांनो या संख्येमध्ये आपल्याला एका 3च्या खाली अंडरलाईन केलेली आहे. मग तो जो 3 आहे तो कोणत्या स्थानी आहे? एकक दशक शतक हजार 10,000 आणि लाख. तो आहे लाख स्थानी म्हणजे लक्ष स्थानी आहे. म्हणजे त्याची स्थानिक किंमत किती असणार? त्याची स्थानिक किंमत असणार 3 लाख. अंकाची स्थानिक किंमत बघा आपल्याला स्थानिक किंमत शोधायची आहे. मग 3 हा लक्ष स्थानी आहे म्हणून या 3ची स्थानिक किंमत आहे 3 लाख. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 3 लाख.
एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 3 लाख. 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 9वा. 4 गुणिले 1,000 अधिक 7 गुणिले 1,00,000 अधिक 5 अधिक 3 गुणिले 10 हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे? मित्रांनो, थोडक्यात ही पदावली आहे, ती आपल्याला पदावली अगोदर सोडवावी लागेल. 4 गुणिले 1,000 अधिक 7 गुणिले 1,00,000 अधिक 5 अधिक 3 गुणिले 10. मित्रांनो, या पदावलीमध्ये जो गुणाकार आहे आपण तो अगोदर करूयात. पदावलीच्या नियमाप्रमाणे हा गुणाकार आपण अगोदर करणार आणि त्यानंतर राहिलेली क्रिया. मग 4 गुणिले 1,000 म्हणजे 4,000 अधिक 7 गुणिले 1,00,000 म्हणजे 7,00,000 अधिक 5 आणि 3 गुणिले 10 म्हणजे 3 10 या ठिकाणी 30. आता या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे 7,00,000 अधिक 4,000 आणि त्यामध्ये आता हे 30 आणि 5 म्हणजे 30 आणि 5 या सर्वांची जर बेरीज केली तर या ठिकाणी 5, त्यानंतर 3, नंतर 0, नंतर या ठिकाणी 4 0 आणि 7. मित्रांनो, हे आपलं या ठिकाणी उत्तर असेल 7,04,035. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. बघा या ठिकाणी 7,04,035. मित्रांनो, ही पदावली आहे. थोडक्यात अगोदर आपण गुणाकार करणार, त्यानंतर बेरीज करणार. मग आता एकच क्रिया राहिली बेरजेची, म्हणून सर्वांची आपण बेरीज केली. 4,000 अधिक 7,00,000 अधिक 5 अधिक 30 7,04,035. 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न 10वा. 5 गुणिले 1 अधिक 8 गुणिले 1,000 अधिक 7 गुणिले 10 अधिक 6 गुणिले 100 बरोबर किती? मित्रांनो, ही सुद्धा एक पदावली आहे. बेरीज आणि गुणाकार अशा 2 गणितीय क्रिया आपल्याला दिलेल्या आहेत. आपण ही सुरुवातीला पदावली लिहून घेणार आणि त्यानंतर मग ही गणितीय क्रिया करणार. 5 गुणिले 1 अधिक 8 गुणिले 1,000 अधिक 7 गुणिले 10 अधिक 6 गुणिले 100 बरोबर किती? मित्रांनो, आपण सुरुवातीला गुणाकार करूयात. 5 गुणिले 1 8 गुणिले 1,000 7 गुणिले 10 आणि 6 गुणिले 100. आता 5 गुणिले 1 5 1 5 त्यानंतर आपल्याला बेरीज करावी लागेल. 8 गुणिले 1,000 म्हणजे 8,000 अधिक 7 गुणिले 10 म्हणजे 7 10 70 अधिक 6 गुणिले 100 म्हणजे 600. या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. 8,000 अधिक 600 अधिक 70 अधिक 5 यांची जर बेरीज केली तर 5 5 7 7 6 6 आणि 8 8 8,675. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला गणित दिसत असेल. 8,675 हे आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8,675. या ठिकाणी हा 10वा प्रश्नही या ठिकाणी मित्रांनो संपलेला आहे. त्यानंतर या स्वाध्यायामध्ये राहिलेला आहे एक शेवटचा प्रश्न. प्रश्न आहे 40,56,784 या संख्येतील 4च्या स्थानिक किमतीची बेरीज 5च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे? मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की एक प्रश्न हा तुमच्यासाठी असेल आणि शेवटचा प्रश्न सोडून अगोदरचे सर्व प्रश्न मी तुम्हाला समजून सांगणार आहे. या ठिकाणी स्वाध्याय 3.1 आपला संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.